नमो बुद्धाय, जय भीम। नमो बुद्धाय, जय भीम। आप कहाँ से आए हैं? आपका क्या नाम है? माझं नाव भागवत गांगुर्डे, राहणार मनमाड, डिस्ट्रिक्ट नासिक, महाराष्ट्र। मैं महाराष्ट्र से बुद्ध गया देखने को, बुद्ध विहार देखने को यहाँ आया। और यहाँ आने के बाद मुझे मालूम पड़ा कि यहाँ बुद्ध गया विहार का आंदोलन चालू आहे। आणि आंदोलन चालू असताना मला विचार पडला की समाजासाठी जे बाबासाहेबांनी महान कार्य केलेले ही भगवान बुद्धांची जमीन आहे, ही भगवान बुद्धांची वास्तू आहे। अशोका सम्राट राजाने ह्या कागदपत्री सुद्धा त्यांचं नाव निशाणे आहे। आणि अशा जागेवर भगवान बुद्धांसारख्या जागेवर ज्या जमिनीवर जे आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनासाठी आमचे भिक्षू लोक, आमचे उपासक, ज्या महामानवाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांने भगवान बुद्धांचा जन्म ह्या भारतभूमीवर झाला आणि काही दिवसाने तो धम्म लयास गेला। मग बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला भगवान बुद्धांच्या धम्माची दीक्षा दिली। तमाम भारतीय नागरिकांनी 5 लाखाच्या वरती लोकांनी भगवान बुद्धांचा धम्म स्वीकारला आणि तो धम्म वाढत चाललेला आहे। आणि धम्म वाढत चालत असताना या भगवान बुद्धांच्या धर्तीवर जे भगवान बुद्धांचं विहार आहे, ते विहार आमच्या बौद्ध लोकांच्या ताब्यामध्ये, आमच्या भिक्षूंच्या ताब्यामध्ये द्यावे अशी मी सरकारला विनंती करतो। आणि हे सरकारला विनंती करत असताना हे आंदोलन हे अति शांततेने आंदोलन चालू आहे, कुठलाही गालबोट लागत नाही। आणि गोरगरीब लोकांच्या आंदोलनासाठी सरकारने याला मदत करावी, गावच्या लोकांनी मदत करावी। या आंदोलनासाठी मी विनंती करतो सरकारला की सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी आणि भगवान बुद्धांचं विहार बाबासाहेबांच्या अनुयायांमध्ये, भिक्षूंच्या ताब्यामध्ये द्यावी अशी मी विनंती करतो। आणि सरकार त्याची नोंद घेईल। सरकार चांगलं काम करतं समाजासाठी, भगवान बुद्धांच्या धम्मासाठी। सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मी इच्छा बाळगतो आणि सरकार ही दखल घेईल अशी मी सरकारला विनंती करतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय भीम, जय भीम। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भगवान बुद्धांचा धम्माचा विजय असो आणि सरकारचा सुद्धा विजय असो। सरकारने सुद्धा या आंदोलनाची दखल घ्यावी।